ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरमपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोले हनुमान जी महाराज की जय। मंगल भवन मंगल हारे द्रव वसु दशरथ अजीर बिहारी भवन मंगल द्रव वसु दशरथ मंगल भवन मंगल हारे द्रव वसु दशरथ अजीर बिहारी भवन मंगल हारे द्रव वसु दशरथ अजीर जय 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 हनुमान गोसाई जय हनुमान कृपा करो गुरुदेव की नाई मंगल भवन मंगल हारे द्रव वसु दशरथ अजीर बिहारी मंगल भवन अजीर राम सिया राम जय जय राम हरे राम सिया राम जय जय राम ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
आद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आता वंदो श्रोतेजन जे अखंड सावधान जयास त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निरअभिमानी. आता वंदू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी. नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले. नाना अघाते मृत्यू पंथे अवघेची गोड झाले अवघेची गोड झाले मागिलये भरी आले. साह्य झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग. उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातला अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग सगळ्यांच्या परिचयातला नाही पण अगदी सोपा अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे. त्याला अनुसरून आजच्या कीर्तनाचं आयोजन प्रयोजन सगळ्यांना ज्ञात आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आपण दरवर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह या डोंगर शिळकी तांडा या ठिकाणी आपण दरवर्षी ज्या आनंदाने ज्या उत्साहाने हा उत्सव साजरा करता श्री संत सेवालाल महाराजांच्या कृपाशीर्वादाने श्री संत रामरावजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने धोंडूतात्यांच्या कृपाशीर्वादाने हा चालत असलेला उत्सव आणि या चालत असणाऱ्या उत्सवातील आजची ही काल्याची सेवा समस्त तांड्यातील कार्यकर्ते मंडळी बालाजी भाऊ असतील आदी त्यांना सहकार्य करणारी तांड्यातली डोंगर शिळकीतली आजूबाजूच्या सगळ्या गावच्या वारकऱ्यांच्या सहकार्यानं माझ्याकडे प्राप्त झालेली ही सेवा. त्या निमित्तानं उपस्थित असणारे परिसरातील गुणीजन मंडळी वारकरी मंडळी भजनी मंडळी आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगाची सेवा अगदी काही संकल्पित वेळेत आपल्याला करायची आहे. अगदी सोपा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. महाराज सांगतात अवघेची गोड झाले मागिलये भरी आले. साह्य झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग. महाराज स्वतः केलेल्या परमार्थाचा परिणाम काय प्राप्त झाला. महाराज सांगतात आम्ही या भगवत प्राप्तीसाठी भगवत प्रसादासाठी ज्या काही खटाटोपी केल्या परिणामी त्या या प्रसाद स्वरूपानं आमच्यासाठी अवघीची गोड झाली. मग या प्रसादाच्या माध्यमातून जे जे काही केलं ते मात्र आता पूर्णत्वाला जाऊन प्राप्त झाल्यावर तुकोबऱ्यांच्या जीवनातली अनुभूती तुकोबरा प्रगट करतात. महाराज सांगतात एक झालं बाबा अवघीची गोड झाली. वास्तविक पाहता मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर बाळांनो गप्प बसा रे ए नारळ फोडणारे ऐका. मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर माणसानं भगवत प्रसादासाठी प्रयत्न करावी. प्रसाद मिळवला पाहिजे. प्रसादानं जीवनाचं पूर्णत्व आहे. जसं की वारकरी संप्रदायाचा दंड कसा आहे आपण केलेल्या साधनेचं पूर्णत्व काल्याच्या कीर्तनानं आहे. आपण केलेली साधना किती दिवसाची असू द्या पण केलेल्या साधनेची सांगता काल्यानं होत असते. मग तो उत्सव किती दिवसाचा असेल 6 दिवसाचा असेल 5 दिवसाचा असेल 7 दिवसाचा असेल 8 दिवसाचा असेल 14 दिवसाचा असेल म्हणा 1 महिन्याचा असेल म्हणा 4 महिन्याचा असेल कितीही दिवसाची केलेली साधना जर घडली तर केलेल्या साधनेची सांगता काल्यानं होत असते. कीर्तन चालू आहे ऐका. काल्यानं होते. जसं की ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत सांगतात देवळाची कामा कळसू परम गंगेशी सिंधू प्रवेशू
सुवर्ण सिद्धी कशु सोहळावा जैसा. ज्ञानोबारांनी 3 उदाहरणं दिली आणि 3 उदाहरणाच्या माध्यमातून ज्ञानोबारांनी या 3 गोष्टीला जसं पूर्णत्व प्राप्त झालं, आपल्याला याला चिंतनाकडे वळून घ्यायचं आहे. ज्ञानोबारांनी 3 दृष्टांत दिले. जसं देवळाची या कामा कळसू, मंदिराचं काम कुठपर्यंत आहे? जोपर्यंत मंदिराला फरशी बसवत नाही तोपर्यंत. आहे का नाही? नाही हो. देवळाची या कामा कळसू, मंदिरावर जोपर्यंत कळस बसवत नाही तोपर्यंत मंदिराचं काम आहेच. पण कळस बसवला मग मात्र मंदिराला पूर्णत्व प्राप्त झालं. जसं देवळाची या कामा कळसू, परम गंगेश सिंधू प्रवेशू. एखाद्या नदीचं पळणं, एखाद्या गंगेचं पळणं कुठपर्यंत आहे? जोपर्यंत एखाद्या धरणाला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. आहे का नाही? नाही हो. धरणाला जाऊन मिळेपर्यंत तिचं पळणं आहे असं नाही. जोपर्यंत ती समुद्राला जाऊन प्राप्त होत नाही तोपर्यंत पळणं आहे. पण एकदा का ती गंगा, ती नदी समुद्राला जाऊन प्राप्त झाली की मग अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी सांगतात. तुका म्हणे गंगा सागर संगमी, पण अवघ्या झाल्या उर्मी एकमय. नदीचं पळणं समुद्राला जाऊन प्राप्त झालं की मग थांबलं. पहा, पूर्णत्व मिळालं नदीला. तसं ज्ञानोबारांनी 3रा एक दृष्टांत दिला. माऊली सांगतात, सुवर्ण सिद्धी कशु सोहळावा जैसा. सोन्याची परीक्षा कुठपर्यंत आहे? सोन्या म्हणजे कोणाचं गावाचं लिकरू नाही बरं. सोनं म्हणजे कनक. त्या धातूची परीक्षा कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला 16वा कस लावत नाही तोपर्यंत. पण एकदा का सोन्याला 16वा कस लावला की मग त्याला पूर्णत्व प्राप्त आहे. तसं आपण केलेल्या साधनेची दिवस किती असतील, पण केलेल्या साधनेची सांगता काल्यानं होत असते. पूर्णत्व आहे. म्हणून न जाणो कोणाला 7 दिवस मंडपाकडे यायला घडलं नाही. 7 दिवस जमलं नाही मंदिराकडे जायला, कीर्तनाला यायला, भजनाला यायला. पण अशा माणसानं सुद्धा काल्याच्या कीर्तनाला आवर्जून हजेरी लावत जावं. कारण 7 दिवस जे केलं त्याचा मोबदला आज काल्यानं मिळत असतो. प्रसादाच्या माध्यमातून तो प्राप्त होत असतो. 7 दिवस केलेल्या सेवेचा मोबदला आज प्रसादानं प्राप्त आहे. ज्याच्या ज्याच्या हाताला जी जी सेवा आली ती प्रत्येक सेवेचा मोबदला आज आहे. मग भलेही कोण इथं चटई आतरले असतील, कोण झाडून काढलं असेल, कोण पंगत दिली असेल, कोण मंडप मारला असेल, कोण भजन केलं असेल, कोणतीही सेवा या मंडपात येऊन जर आपण केली त्याचा प्रसादाच्या माध्यमातून मोबदला आज प्राप्त होत असतो. पण काल्याच्या कीर्तनाचं महत्व असं अलौकिक आहे. 7 दिवस जमलंच नाही काहीच करायला, पण त्या माणसानं जरी आज काल्याचं कीर्तन ऐकलं, 7 दिवस जी सेवा करून पुण्य मिळतं, आज काल्याचं कीर्तन ऐकलं की ते पुण्य प्राप्त होतं. विठ्ठल इतर कीर्तनाचं महत्व वेगळं आणि काल्याच्या कीर्तनाचं महत्व वेगळं. इतर कीर्तनाची फलश्रुती वेगळी आणि काल्याच्या कीर्तनाची फलश्रुती वेगळी. कशी कशी आहे हो? सोपं सांगतो तुम्हाला. 7 दिवस मंडपाकडे येणं घडलं नाही,
हे तर बाजूला ठेवा, पण आपल्याकडून न कळत कधी चोरी घडली असेल, चोरी जर घडली न कळत आपल्याकडून, पण अशा माणसानं काल्याच्या कीर्तनाला यावं आणि भगवंतानी नवनीत चोरी केलेलं चरित्र ऐकावं. कोण म्हणतोय सांग, ऐकताय ना तुम्ही? नकळत एखाद्याकडून चोरी घडली, पण त्यानं काल्याच्या कीर्तनाला येऊन जर भगवंतानं नवनीत चोरी केलेलं चरित्र ऐकलं तर चोरी केलेलं पाप नाहीस होतं. फक्त याचा अर्थ असा घेऊ नका किती बी चोऱ्या करायच्या कुण्या बी काल्याच्या कीर्तनाला जाऊन बसायचं आणि गेलं बा पाप जळून म्हणायचं असं होत नाही. नकळत घडलं असेल तर मग त्या माध्यमातून हे प्राप्त होत असतं. न जाणो कोणाला व्यभिचार घडला असेल, पण भगवंतानी केलेलं गवळणी सोबतचं चरित्र आपण या काल्याच्या कीर्तनातून जर ऐकलं तर व्याभिचार जरी घडला असेल तेही पाप नाहीस होतं. पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजरिया. काल्याच्या कीर्तनाचं महत्व अलौकिक आहे. आजचा मिळणारा प्रसाद तोही इतर प्रसादापेक्षा लई वेगळा आहे. कारण आज मिळणारा प्रसाद आपल्याला दोघांकडून मिळतो. एक आजचा मिळणारा प्रसाद आपलं संतांकडून प्राप्त होतो, नाहीतर भगवंताकडून प्राप्त होतो. आजचा मिळणारा प्रसाद देवाच्या हाताने मिळतो, नाहीतर संतांच्या हाताने मिळतो. काही लोक म्हणतील महाराज संतांच्या हातानं देवाच्या हातानं कसं काय हो? आमच्या गावातली पोरं काल्याचा प्रसाद वाटतात. पण न कळत आपल्याला त्यांच्या स्वरूपानं भगवंताच्या हातानं आणि संतांच्या हाताने प्रसाद मिळत असतो. दोघांच्या हाताने आजचा प्रसाद, एक देवाच्या दुसरा संतांच्या. देवाच्या म्हणाल तर भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास म्हणजे भानुदास महाराज नाहीत पण भानुदास म्हणजे नाथ परंपरा आहे ती. भानुदास गीती गात पण प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास महाराजांनी गीत गायलं म्हणजे भगवत भजन गायलं, परिणामी महाराज इथं गायलाय. त्याच रूपानं आज भगवान परमात्म्याच्या हातानं प्रसाद आहे, देवाच्या हातानं मिळणारा प्रसाद. आणि आजचा मिळणारा प्रसाद संतांच्या हाताने. ज्ञानोबा तुकाराम म्हणा म्हणा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळा शिला ह्या वाटी. 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 ज्ञानोबा तुकाराम म्हणा म्हणा म्हणा, ज्ञानोबा तुकाराम म्हणा म्हणा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. काली कबरला हरी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळा शिला ह्या वाटी. आजचा मिळणारा प्रसाद अप्रत्यक्ष स्वरूपानं का होईना पण संतांच्या हाताने आहे. म्हणून या प्रसादाचं महत्व, या काल्याच्या कीर्तनाचं महत्व अलौकिक आहे. आणि असा हा काल्याचा प्रसंग, त्या निमित्तानं तुकोबाऱ्यांचं म्हणणं तर असं आहे, अवघेची गोड झाली. या प्रसादासाठी आम्ही जे जे केलं ते मग हे प्राप्त झाल्यावर महाराज म्हणले बाबांनो अवघेची गोड झाली. आता मात्र हे सगळं गोड झालं. कशामुळे हे घडलं सगळं याचं चिंतन पाहायचं असेल तर परमार्थात माणसानं प्रयत्न करावी, तशी प्रयत्न माणसानं प्रपंचातही करावी. प्रपंचात केलेली प्रयत्न आणि परमार्थात केलेली प्रयत्न त्याची फलश्रुती प्राप्त होतच असते. पण प्रयत्न माणसानं दोन्हीकडे केले पाहिजेत. प्रयत्न परमार्थातही असावे आणि प्रयत्न प्रपंचातही म्हणजे संसारातही प्रयत्न असावी. माणसाचे हातपाय जर चालत असतील तर चालणारे हातपाय असतात,
जी माणसं हातपाय टाकून आपल्या जीवनाची वाटचाल करत असतात, धावपळ करत असतात, पळापळ करत असतात, परिणामी त्याचा मोबदला त्यांना मिळतच असतो. एके जागी जर माणसं बसून मला जाग्यावर बसल्या बसल्या हे सगळं काही प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर मात्र हे चालणार नाही. त्याच्यासाठी पळावं लागणारच आहे, प्रयत्न करावेच लागणार आहे. वास्तविक पाहता प्रयत्न जर माणसाकडून घडत असतील तर या जगामध्ये अशक्य असणारी गोष्ट कोणतीच नाही. फक्त अथक प्रयत्न करावी, प्रयत्नाची पराकाष्ठा घडावी, प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. आणि प्रयत्नाची जर पराकाष्ठा असेल तर या जगामध्ये अशक्य असणारी गोष्ट कोणतीच नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास. असाध्य ते साध्य कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबाराय सांगतात असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणी. तुकोबाराय सांगतात या जगामध्ये प्रयत्नानं काय अशक्य असणारी गोष्ट आहे? सगळं काही प्राप्त होऊ शकतं. असाध्य ते साध्य, पण कधी? करिता सायास. सायास नाम प्रयत्न केली पाहिजेत माणसाला. काही लोकांचं म्हणणं असं आहे आम्हाला संतांनी प्रारब्धवाद शिकवला, प्रयत्न कुठे शिकवले? ही जी म्हणणारी माणसं असतात का नाही, आम्हाला संतांनी प्रारब्धवाद शिकवला, प्रारब्धानच बाबा सगळं काही घडतं असे म्हणणारी जी माणसं असतात का नाही, जी म्हणतात की आम्हाला संतांनी हेच शिकवलं, त्या लोकांना माझं सांगणं असं आहे, जी माणसं ही म्हणत असतात आम्हाला संतांनी प्रारब्धवाद शिकवला, काय कारण आहे, कोणत्या सिद्धांतावरून हे म्हणत असतात? तर त्याचं कारण एकच आहे, यांनी जी केलेली प्रमाण पाठ असतात ते लागूपुरती केलेली असतात, स्वतःला सोयीपुरती केलेली प्रमाण पाठ असतात, आहे का नाही? वास्तविक पाहता संतांनी फक्त प्रारब्धवाद शिकवला नाही, प्रयत्नच करायला शिकवली. पण प्रयत्न करूनही हाताला काही लागत नाही, मग प्रारब्ध लावलं पाहिजे. या लोकांना विचारा तुम्ही कोणत्या न्यायानं संतांनी प्रारब्धवाद शिकवला असं म्हणत असाल, त्यांची प्रमाण पाठ म्हणजे कोणती? ठाईचं बैसोनी, हा ठाईचं बैसोनी करायचं, किंवा देव ठेवेल तैसेची राहावे, ही पाठ करून म्हणतात माणसाने आम्हाला प्रारब्धवाद शिकवला. मला सांगा एवढी पुरती प्रमाण पाठ करून चालणार नाही, संत वाङ्मयाचा सर्वांगाने अभ्यास घडला पाहिजे. तुकाराम महाराजांची दुसरी प्रमाण आहेतच की, तुका म्हणे धावा हे पंढरी विसावा, आल्यानु संसारा उठा वेग करा, ऐक नाही? प्रयत्न शिकवली नाहीत का संतांनी? पण तसं नाही, माणसं आपापल्या सुईपुरती प्रमाण पाठ करत असतात, आपापल्या सुईपुरती. एकदा कीर्तनात मी म्हटलं की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, माणसाने एक तरी ओवी आपल्या जीवनात अनुभवावी बाबा, असं कीर्तनात म्हणलो. कीर्तनाला बसलेली माणसं चाणाक्ष अभ्यासू लोक कीर्तनाला बसतात. मग ती माणसाने एका माणसाने विचार केला, जर एक तरी ओवी अनुभवावी ना, ठरवलंच गड्याने एक तरी ओवी अनुभवावी. गडी घरी गेला, त्याने ज्ञानेश्वरी चालली, ज्ञानेश्वरी पूर्ण चालली आणि त्याने एक ओवी बाजूला काढली, अनुभवायची ठरवली ना, एक ओवी अनुभवायची ठरवली, आणि त्यानं मग ती ओवी अशी काढली होती बाजूला. ती ओवी अशी होती पहा, तुम्ही व्रते नियमून करावे, शरीराधिका न पिडावे, दुरी कही न वचावे, तीर्थासी गा. सोपं आहे का नाही? आणि त्यानं ही ओवी अनुभवायची ठरवली. कालांतरानं काही दिवसानं माझी त्याची भेट झाली आणि त्यानं मला सांगितलं, महाराज तुम्ही म्हणले होते ना एक तरी ओवी अनुभवावी, मी घेतली बघा एक ओवी अनुभवायला. म्हणली कोणती? तुम्हाला म्हणल्या कळेल बघा, ज्ञानोबांची ओवी, तुम्ही व्रते नियमून करावे, शरीराधिका न पिडावे, दुरी कही न वचावे, तीर्थासी गा. काय काय याच्यात? तुम्ही व्रत करायचा नाही, नियम करायचा नाही, सोपा आहे. बर, शरीराधिका न पिडावे, शरीराला पिडा देत बसायचं नाही, उपवास करून पिडा देत बसायचं नाही. मग दुरी कही न वचावे, तीर्थासी गा, दूर कुठं लांब पायी यात्रेला जत्रेला बित्राला जात बसायचं. सोपंच आहे की हे सगळं. मी म्हणलं बाबा या सगळ्या ओवीत नाही करायचं नाही करायचं नाही करायचंच लिहिलेलं आहे की र. जरा काही करायचंय काही पॉझिटिव्ह विचार कर, काही करायची अशी ओवी अनुभवायला घे. महाराज आता पुढच्या कीर्तनाला भेटा, पुढल्या वर्षी पुन्हा करायची ओवी अनुभवायला गेली, म्हणजे पॉझिटिव्ह विचाराची ओवी अनुभव. तो गडी पुन्हा घरी गेला, त्यानं दुसरी एक ओवी अनुभवायला घेतली.
ज्ञानेश्वरी चालली ती ओवी अशी होती बघा. स्त्री रूप डोळा पहावे, स्त्रिये गायले ऐकावे, सर्विंद्रिये अलिंगावे, स्त्रियेतेची. मी कशासाठी सांगतोय? ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या वाङ्मयाचा अभ्यास एकांगी दृष्टी करून चालणार नाही, सर्वांगाने अभ्यास केला पाहिजे. कशासाठी ज्ञानोबरांनी विधान केलेलं असावं? संसाराच्या माध्यमातून जी संसाराच्या बाबतीत जी लंपट झालेली माणसं आहेत, विषयांध झालेली माणसं आहेत, त्याच्या बाबतीत दिलेली ओवी आहे. ही अनुभवण्यासाठी नाही. म्हणून ह्या सिद्धांताकडे आपण लक्ष देऊन संत महात्म्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. मी याच्यासाठी हे सगळं बोलू लागलोय. संत महात्म्यांनी अगोदर प्रयत्न शिकवले आपल्याला. वास्तविक माणसांकडून जर प्रयत्न घडली तर जगात अशक्य असणारी कोणती गोष्ट नाही. आपण म्हणतो बघा, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. वास्तविक हा दृष्टांत फक्त तोंडापुरताच मर्यादित आहे. कधी डोळ्यानं बघितलं होय? वाळूचे कण रगडिता तेलही गळे. वाळूचे कण रगडल्यावर तेल गळालेलं बघितलं का कधी? नाही ना. बघितलंय का? बोला बोला हो जरा. नाही बघितलं. आणि जर वाळूचे कण रगडल्यावर तेल गळालं असतं तर तेलाची जी ट्रॅक्टर आहेत की नाही, ट्रायल्या, बांधकामाला कमी आणि तेल गळायला जास्त गेले असत्या. वास्तविक हा दृष्टांत म्हणण्यासाठी याच्यासाठी आहे की हे लक्षात यावं, प्रयत्नानं अशक्य कोणतीच गोष्ट नाही. अशक्य गोष्ट नाही. प्रयत्न केली पाहिजे. प्रयत्नाचा परिणाम आपल्या जीवनात प्राप्त होतो. पण परमार्थातली प्रयत्न त्यावेळेस कामाला येतात. नुसती प्रयत्न असून चालत नाहीत. इथं चौघाची कृपा झाली पाहिजे आपल्यावर. प्रयत्न करून तर ही फलश्रुती परमार्थाची प्राप्त होतच असते, पण त्याच्यानंतर आपल्यावर चौघांची कृपा झाली पाहिजे. पहिली कृपा आपल्यावर झाली पाहिजे आत्मकृपा, म्हणजे मनाची कृपा झाली पाहिजे. दुसरी कृपा आपल्या मनाची, पहिली कृपा मनाची आणि दुसरी कृपा शास्त्राची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. तिसरी कृपा संतांची झाली पाहिजे आणि चौथी कृपा भगवंताची झाली पाहिजे. ही चारही टप्पे तुकोबारांच्या जीवनात पार पडली आणि तुकाराम महाराजांना ज्यावेळेस भगवंताची कृपा झाली, नेमकं हे घडल्यावर तुकोबाराय काय म्हणतात? अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारांनी याचं वर्णन केलेलं आहे. अवघेची गोड झाली, अवघेची गोड झाली, अवघेची गोड पहिल्या चरणातून सांगतात, अवघेची गोड झाले, मागी लये भरे आले. आम्ही माग याच्यासाठी जे जे केलं, या भगवत प्राप्तीसाठी, भगवत प्रसादासाठी, ते मात्र गोड झालं. पण चौघाची कृपा झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्यावर कृपा व्हावी ती मनाची कृपा झाली पाहिजे. मनानं कृपा केली पाहिजे आपल्यावर. वास्तविक पाहता माणसं शरीरानं कीर्तनाला परमार्थाला येतात, पण माणसाचं मन कीर्तनात राहीलच असं आहे का हो? बोला की. आपण सगळी जण कीर्तनाला आला, पण सगळी कीर्तनाला जेवढी माणसं मंडपात दिसायली, या सगळ्यांचीच मन कीर्तनात असतील असं काही आहे का? शरीरानं माणसं कीर्तनात असतील, पण मनानं असतीलच, मात्र याला शंका आहे बघा. कुठं कुठं गेलाव की कसं करू लागलो की, आहे का नाही? दिसायला शरीरानं मंडपात आहेत, पण मनानं असतील असं नाही. त्याच्यासाठी मनानं आपल्यावर अगोदर कृपा केली पाहिजे. वास्तविक मनाची कृपा होणं सोपी गोष्ट आहे का? मनाजी पाटील देह गाऊचा, विश्वास धरू नका याचा, घात करील नेमाचा पाडील फाशी,
मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मनाची कृपा होणं कठीण आहे, कारण मनाचा स्वभाव असा आहे, मन हे चपळ न राहे निसळ, घडी एकी पळ स्थिर नाही. एक पळभर सुद्धा एका जागेवर स्थिर राहत नाही. हा मनाचा असणारा स्वभाव आहे. मनाची कृपा होणं कठीण आहे, पण तुकोबारायांनी मनाला वाढ दाखवली. बाबा मना तेथे धावगी राहे विठोबाचे पायी. आणि तुकाराम महाराजांच्या मनानं तुकाराम महाराजांचं ऐकलं. मन झाले भाट किरते मुखी घडघडाट, पडियली वाट तेची चाले स्वभावे. महाराजांवर मनाची कृपा झाली. पहिल्यांदा आपल्यावर कृपा व्हावी मनाची, दुसऱ्यांदा आपल्यावर कृपा व्हावी ती शास्त्राची. शास्त्रानं आपल्यावर कृपा केली पाहिजे. शास्त्राची कृपा घडत असेल तर साधनेत मात्र आपल्या व्यत्यय पडत नाही. माणूस परमार्थाची जी साधनेला लागत असतो, अव्याहतपणे तो वाहून परमार्थाला जात असतो. कशानं? तर आपल्यावर शास्त्रानं कृपा केली पाहिजे. पण एक गोष्ट अशी आहे, शास्त्राची कृपा होणं खूप सोपी गोष्ट आहे. शास्त्राची कृपा होणं म्हणजे अभंग पाठ होणं ही शास्त्राची कृपा नाही, पण अभंग म्हणल्या म्हणल्या अभंगाचा अर्थ लक्षात येणं ही शास्त्राची कृपा आहे. कालांतरानं तेही शक्य होईल. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी प्रथमतः पहिल्यांदा ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसाल कळणार नाही, पण पहिल्यांदा बसल्यानंतर पुन्हा दुसऱ्या वेळेस जर आपण पारायणाला बसाल, पहिल्यांदा जेवढं काही कळलं नाही त्याच्यापेक्षा जरा दुसऱ्या वेळ बरं कळला. तिसऱ्या वेळेस पारायणाला बसाल, 2 वेळेस जे कळालं नाही ते तिसऱ्या वेळेस कळणार. शास्त्राची कृपा माणसावर होतेच, पण त्याच्यासाठी नित्य पठण माणसांकडून घडलं पाहिजे. पण शास्त्र सुद्धा असं असतं, सगळे भाव प्रगट करत नाही. सहज काही भाव प्रगट करत नसतात शास्त्र. याच्यासाठी आपल्यावर तिसरी कृपा झाली पाहिजे, ती संतांची. संतांची कृपावर जर आपल्यावर होत असेल, मात्र शास्त्र सहज सहज कळत असतं. का? तर शास्त्रानं काही ज्ञान लोपलेलं असतं, पण ते प्रगट करण्यासाठी आपल्यावर सद्गुरूची कृपा घडली पाहिजे, संतांची कृपा घडली पाहिजे. शास्त्र पूर्ण पाठ असून उपयोगाची नाहीत, त्याच्यासाठी कळण्यासाठी संत कृपा घडली पाहिजे. कळण्यासाठी सोपं सांगू का तुम्हाला? झोपलेल्या मावशी, दिंडीत लय हैराणी झाली आहे का नाही? झोप येऊ लागली आता आपल्याला. सोपं सोपं सांगतो. नुसतं शास्त्र पाठ असून जमत नाही. आपल्यावर ते ज्यांना कळतं त्या संतांची, त्या साधूची कृपा आपल्यावर घडली पाहिजे. सोपं सांगतो. एका मुलीचं लग्न जमलं. होय म्हणा. लग्न जमलं. लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर मुलीनं असा विचार केला, आता मला सासरी जावं लागणार. आणि सासरी गेल्यावर, नवऱ्याच्या घरी गेल्यावर आपल्याला स्वयंपाक करावा लागणार. आणि इकडं माहेरात राहिले तोपर्यंत मी काही स्वयंपाक शिकला नाही. आता लग्न काही दिवसात, 1-2 महिन्याची तारीख तर आपल्या घरचे काढणार. लग्न होण्यापूर्वी आपण स्वयंपाक शिकावा. म्हणून ती आईकडे गेली आणि आईला सांगितलं, आई मला स्वयंपाक शिकव. आईनं पोरीला सांगितलं, पोरी मला जर येत असता तर घरात मोलकरीन कशाला ठेवली असत्या, नसतं का तुला तवा शिकवलं. म्हणजे माईलाच येत नाही. पोरीने विचार केला, आईला येत नाही ना. पोरगी दुकानात गेली पहा पुस्तकाला याच्या, आणि तिनं पाकशास्त्राचं पुस्तक विकत घेतलं. त्या पाकशास्त्रामध्ये 100 पदार्थ होती. 100 किती? 100 पदार्थ होती. पोरीनं महिनाभरात पुस्तकातलं पान नंबर पाठ करून ठेवलं. सगळं आथपासून इतीपर्यंत सगळं पाठ केलं पोरीनं. सगळं पाठ केलं. 100 पदार्थ मुखपाठ झाली पोरीला. लग्न झालं. लग्न झालं. कालांतरानं 2-4 महिन्याचा कालावधी गेला. आणि हा कालावधी लग्न झाल्यानंतर गेलेला एक सण आला. सण कोणताही सण धरा, आपल्याकडं सणाची पद्धत म्हणजे पुरणपोळ्याचा स्वयंपाक. सासूबाईने सांगितलं, पोरी तू मात्र पुरणपोळ्याचा स्वयंपाक कर, मी गावा जरा बाहेर जाऊन आले. पोरगी म्हणली, मला येत नाही असं वाटतंय का तुम्हाला? 100 पदार्थ मुखपाठ आहे तसे. काही काळजी करू नका सासूबाई, मी बनवते, बिनधास्त तुम्ही जावा. पोरीनं सगळं शास्त्र पाठ असल्यामुळं सगळं काही व्यवस्थित सगळं बनवलं. ते डाळ शिजवली. पुरणासाठी डाळ कोणती राहते हो? हरभऱ्याची का तुरीची राहते? होय, आपल्याला माहितच नाही. दोन्ही बी राहते होय, तुम्हाला जी धरायची धरा. तिनं ती शिजवली. मग ते पुरण पात्रामध्ये त्याला हाटलं. हाटून एका पातेल्यात घेतलं. चपातीसाठीचं जे कणिक असतं ते तिंबलं
आणि पण हे सगळं करत असताना पुरीचं नेमकं इथं विसरलं. नेमकं पुरणात कणिक का कणिकात पुरण हेच विसरलं आणि पोरीनं उलट केलं. कणिकात आपण पुरण घालून मग पोळी लाटतो का नाही, पण पोरीनं उलट करायचं. पुरण घ्यायचं आणि पुरणात कणिक घालायचं आणि पोरीनं ते लाटाय चालू करायचं. पोळी होईल का हो? बोला की हो तुम्ही. पुन्हा गेली पोळी, पुन्हाच गेली. ऐकू नाही होय. पोळी लाटायची पण पोळी काय तयारच व्हायची नाही. पोळीला वाटायचं 100च्या 100 पदार्थ असे सगळे पाठ आहेत. नेमकं चुकायलंय कुठं माझं? पोरीला वाटलं आपलं काही तर तथ्य चुकत असेल, कुठं तर वर्म चुकत असेल आपलं. जाऊ द्या म्हणे, आपण तर बाकी सगळा खटाटोप केलायच, पण शेजारची आजी बी स्वयंपाक बनवायले. तिचा स्वयंपाक जाऊन बघावा, तिनं कशी पोळी करायली, आपलं कुठं चुकायले हे नेमकं ऐकावं. आणि मग तिनं ती बघायला निघाली. बघा ऐका, शेजारच्या आजीचा स्वयंपाक बघायला ती पोरगी निघाली. जाऊन पाहते तर काय, आजीचं सगळं तिनं पाहिलं, पण जिथं ध्यान द्यायला पाहिजे तेच पाहिलं नाही. जिथं ध्यान दिलं पाहिजे तेच पाहिलं नाही. तिनं हा विचार केला, आपण पोळी बनवायलो पण आपण गॅसवर स्वयंपाक करायलो, आजी चुलीवर करू लागले. हे बहुतेक तिनं चुलीवर करू लागले म्हणून तिला पोळी जमायले, आणि आपण गॅसवर करायलो म्हणून आपल्याला जमना गेले. ती पोरगी घरी आली, तिनं सगळा गॅसवरचा खटाटोप उचलला आणि चुली पुढे आणून मांडला. पुन्हा पोळी बनवायला चालू केलं, पण उलटच केलं. पुरण घेतलं आणि पुरणात कणिक घातलं आणि पोळी लाटू लागली, तरी पोळी जमना. पोरगी म्हणू लागली नेमकं चुकायलंय कुठं आपलं. पुन्हा ती आजीकडे गेली, आजीच्या स्वयंपाकाकडे लक्ष दिलं, पण जिथं द्यायला पाहिजे तिथं दिलं नाही. तिनं म्हणलं स्वयंपाक तर आजीचा चुलीवर आहे, पण आपलं चुकायलं कुठं? बहुतेक आजीच्या अंगावर जुनं लुगडं आहे आणि मी चांगली साडी घातल्या सणावाराला म्हणून, बहुतेक ती चांगली साडी घातल्यामुळं मला पोळी जमना गेली. घरी आली, सासूबाईची गटुड्यात बांधलेली जुनी साडी काढली तिनं, कुण्या तर खोपाडात पडलेली जुनी साडी काढली आणि तसं लुगडं घातलं. आणि लुगडं घातलं पुन्हा स्वयंपाकाला बसली. पुन्हा मात्र पुरण घेतलं, पुरणात कणिक घातलं आणि कणिक घातलं, पुन्हा पोळी लाटायला चालू केली. मला सांगा पोळी जमल का हो? जमना गेली. तरी पोळी जमना गेली. पुन्हा आजीकडे गेली, नेमकं आपलं चुकायलंय कुठं? पण पुन्हा सुद्धा जिकडं पाहायचे होतं तिकडं पाहिलं नाही आणि पोरीनं लक्ष दिलं. बहुतेक आजीच्या अंगावरची साडी तशीच मी घातली आहे. एक मात्र चुकायले काय की आजीच्या डोक्यावर एक केस राहिला नाही आणि मला मात्र कमरेच्या खाली आहेत, म्हणून मला पोळी जमत नसल. घरी आली, आता काय केलं असेल तिनं? व्यंकटरमणा ते काम केलं. पुन्हा पोळी करायला ती पोरगी बसली, तरी पोळी जमना गेली. तिनं ध्यान केलं, आजीचा सगळा स्वयंपाक केलेला जो वृत्तांत डोळ्यानं पाहिला होता, तिनं असं मनोमनी ध्यान केलं, नेमकं चुकलंय कुठं आपलं. तिनं विचार केला, बहुतेक आजीच्या तोंडात एक बी दात आणि माझ्याला जशाला तशी चौकी आहे, तिला ती तोंडात दात नसल्यामुळं जमना गेलंय. जमत होत, मला तोंडात दात असल्यामुळं मला जमना गेलंय. ती बाहेर आली, दरवाजा हवेनं माग पुढं होऊ नये म्हणून वर वटा लावलता दरवाजा. असा दरवाजाचा वरवटा घेतला आणि असा घालणार, तेवढ्यात नवरा समोरून, अरे काय अवतार आहे हे? काय साडी घातली, काय सणवार, डोक्याला केस ठेवला, काय चाललंय हे सगळं? तिनं सांगितलं, देवा नवरोबाला सांगू लागल्या, म्हणजे स्वयंपाकाला बसले मी, पण मला पोळी जमना गेल्या म्हणून सगळं केलंय. म्हणजे हे चण पोळीचं काय घेणं देणं आहे? म्हणजे आजीला जमू लागले हे सगळं केल्यामुळे, मला का जमना गेलंय? त्यानं म्हणला, येडी हळद कालवनाचा नाश, चल घरात काय चुकायले बघूला. आणि धोंडा कशाला घेतला हातात? म्हणजे दात पाडायला. कोणाचे? माझे. आजीच्या तोंडात एक बी दात नाही म्हणून आजीला पोळी जमायली आहे, आणि मला जमना गेल्या तोंडात दात असल्यामुळं जमना गेल्या मला ह्याच्या, मी म्हणून पाडू लागले. नवरा मला मध्ये, चल नेमकं कुठं चुकायलं मी बघतो. मध्ये येऊन पाहू लागले तर चुलीवरचा स्वयंपाक, लाट आता पोळी. पुन्हा तिनं पुरण घेतलं, पुरणात कणिक घातलं, लाटायला जसं घेतलं त्यानं मला इथं चुकायले बघ. पुरणात कणिक घालायचं नाही, कणिकात पुरण घातलं पाहिजे, हे चुकू लागले. मी हे काय कशासाठी सांगू लागलोय? शास्त्राच्या शास्त्र पाठ असून जमत नाही.
त्याचं वर्म कळण्यासाठी ते काही प्रगट करत नसतात शास्त्र, ते कळण्यासाठी त्याला जाणणारा साधू अपेक्षित आहे. जसा नवऱ्यानं तिला ते समजून सांगितलं मग मात्र तिला ते सगळं लक्षात आलं, तसं आपल्याला सगळी अभंग ओव्या पाठांतर शास्त्र असून चालत नाही. ते कळण्यासाठी अगोदर आपल्याला संतांची कृपा घडली पाहिजे. तिघांची कृपा झाली. काय? पहिली मनाची कृपा, दुसरी कृपा शास्त्राची कृपा, तिसरी कृपा संतांची कृपा, आणि हे सगळं घडल्यानंतर चौथी कृपा आपल्यावर घडली पाहिजे, ती भगवंताची. भगवंताच्या कृपेनंच आपल्या जीवनाला सार्थक पूर्णत्व प्राप्त होत असतं. तुकाराम महाराजांच्या जीवनात या सगळ्या केलेल्या साधनेचं पूर्णत्व भगवत कृपेनं प्राप्त झालं. आणि हेच तुकोबारांनी डोळ्यासमोर ठेवलं. महाराज सांगतात, अवघेची गोड झाली. या भगवंताच्या प्रसादासाठी जे जे केलं होतं खडतर गेलं, पण हे प्राप्त झाल्यावर मात्र मग अवघेची गोड झाली. मागील ये भरी आले. आजपर्यंत अनेक जन्म घालवले या साधने त्या प्रसादा मिळवण्यासाठी, पण मात्र याच्यासाठी अनेक जन्म वाया घालवले ना, आता वाया घालवल्यासारखी वाटत नाहीत. अवघेची गोड झाली. महाराज हे सगळं घडलं, पण नेमकं हे घडलं कधी? तुकाराम महाराजाचं उदाहरण अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतो. सगळं मला प्रसाद ज्याच्यामुळे प्राप्त झाला, कारण काय? भगवत कृपा झाली. चौथी कृपा आहे ना भगवंताची, ती माझ्या जीवनात प्राप्त झाली. साह्य झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग. दोन वर्ग आहेत बघा. एक पुरेपूर देवावर भार घालून चालणारे असतात, आणि एक माणसात देवाच्यानं काही होत नाही हो, माझ्या प्रयत्नानं केलेलं असतं. पण दोन्हीही बाब चुकीचे आहेत बरं, दोन्ही चुकीचे आहेत. मी हे सांगतो, एक निव्वळ प्रयत्नानं मिळतं हे म्हणणंही चुकीचं आहे, आणि निव्वळ देवाच्या कृपेनंच मिळतं हेही म्हणणं चुकीचं आहे. प्रयत्नानंही मिळतच असतं, पण प्रयत्नाच्या बरोबर भगवत कृपेची जोड असली पाहिजे. आणि नुसतं देवावर भार घालून चालत नाही, त्याच्यासाठी आपल्यावर अगोदर प्रयत्न घडली पाहिजेत. ऐका, काही माणसं प्रयत्न करत नाहीत, पण होईल ते बघू, काय प्रयत्नानं होत नसतं असं म्हणतात बघा. ऐका नाही, तुकोबारा म्हणू लागले बघा, मी राशीचे म्हणून शेत, मी राशीचे म्हणून शेत, मी राशीचे मी राशीचे म्हणून शेत, मी राशीचे म्हणून शेत, मी राशीचे
पीक उगे नाही येत पीक उगे निराशीचे मुन शेत निराशीचे मुन शेत नाही येत पीक उगे नाही येत निराशीचे मुन शेत महाराज सांगतात मिराशीचे मोहन शेत नाही येत पीक उगे. बाप दाद्याची जमीन आहे म्हणून त्या जमिनीला कसनं सोडून देऊन जमेल का हो? काही माणसं म्हणली महाराज आई आमच्या 5-6 पिढ्या खपणूक झाल्या शेतात जमल की येईल की काही ना काही असं म्हणून जमेल का हो? नाही. त्याच्यासाठी आता प्रयत्न केले पाहिजे, त्या शेतीला कसलं पाहिजे, मग मात्र ते सगळं प्राप्त होतं. पण मात्र आहे हे सगळंच प्रयत्नानंच मला मिळतं असं नाही. त्याच्यासाठी भगवत कृपा घडली पाहिजे. तुकाराम महाराजांच्या जीवनात जमलं आणि महाराज म्हणले साह्य झाला पांडुरंग दिला अभ्यंतरे संग. हे कोणत्या न्यायानं तुम्हाला पंढरीनाथाने या टोकाचं त्या टोकाला पुरेपूर पार पाडलेलं आहे? महाराज म्हणले त्याचं कारण असं आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात की थडिये पावता तो वाव मागे पहावता वा ठाव. ऐका हे कसं काय प्राप्त झालं? या भवसागरातून तरण्यासाठी तुमच्या जीवनातले प्रयत्न झाली आणि याच्यासाठी देव सहाय्य झाला असं म्हणता आणि सहज अवघीची गोड झाली कसं काय म्हणू शकता? महाराज म्हणले हे सहज म्हणू लागले त्याचं कारण आहे का? या तीराहून पलीकडल्या तीरासाठी निघालो जायला, पण ज्या वेळेस मी होतो त्याच तीराला मागं वळून बघितलो तर आहे तोच तीर पहिलं तीर पार झाल्यासारखं झालं. याच्यासाठी सहाय्य झाला पांडुरंग हे तुकोबारांचं म्हणणं आहे. म्हणजे कसं येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईनेच थडिये सरले माया जाळ. पलीकडल्या तीरावर जाण्याची गरज लागली नाही, अलीकडल्या तीरावर पलीकडला तीर झाल्याची प्राप्ती भगवंतानं माझ्यासाठी करून ठेवली. महाराज हे घडलं तरी कसं कसं? तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे गेले झाले ना चाल झाले चाल तुका म्हणे गेले 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 स्वप्नीचे जागे झाले स्वप्नीचे जागे झाले जागे झाले साह्य झाला पांडुरंग साह्य झाला
तुका म्हणे गेले स्वप्नीचे ते जागी झाले. कसं कसं घडलं हे महाराज? महाराज म्हणले हे असं घडलं, वास्तविक या प्रसादासाठी केलेली प्रयत्न दुःख दिली नाहीत असं नाही, पण ते जसं स्वप्नात घडावं. स्वप्नात माणसाला काही होऊ शकतं, बरोबर आहे ना? माणूस स्वप्नात चालतो किंवा पळतो बघा, बरोबर आहे ना? पण स्वप्नात ज्या वेळेस तो पळू लागतो त्याला धापही लागते, ताणही लागते, बरोबर आहे ना? पळाल्याचा परिणाम स्वप्नात हे सगळं घडतच असतं का नाही? पण मात्र हे सगळं दुःखातून निवृत्ती व्हायची असेल स्वप्नातल्या, तर परिणाम काय घडलं पाहिजे? माणूस झोपेतून उठला पाहिजे, हो, त्याला पाणी दिलं पाहिजे हे नाही. या सगळ्या दुःखातून निवृत्ती व्हायच्या आधी उठवायचं पाहिजे, त्याला उठला पाहिजे माणूस, झोपेतून उठला, मग मात्र जे स्वप्नातलं दुःख होतं ते जसं काही क्षणार्धात नाहीसं होतं, तसं महाराज सांगतात. तुका म्हणे गेले स्वप्नीचे ते जागी झाले, त्याचं कारण साह्य झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरे संग. विढोबा रखुमाई कवरदा हरी अवघेची गोड झाली मागिले भरी आली, साह्य झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरे संग. वारकरी संप्रदायाचा दंडक असा आहे, काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताचं चरित्र आपण दरवर्षीचे कीर्तनात ऐकतोच म्हणा, आणि देवाच्या चरित्रात वेगळं काही सांगण्यासारखं नाही, त्याच्यामुळे आता लई काही सांगत बसत नाही. भुका लागल्या सगळ्याला, झोप बी सगळे म्हणा, त्याच्यासाठी आता लई न वाढतो. एक 10 मिनिटात विषय संपवतो, मी आता थांबतो बघा. ऐका ऐका, भगवान परमात्म्याचा अवतार मथुरेमध्ये झाला, पण भगवंतानं जसं जसं सांगितलं तसं मात्र देवाला गोकुळात आणण्यात आलं. यशोदा मैयाच्या जवळ भगवंताला ठेवण्यात आलं. माया परत घेऊन वसुदेव गेले, पण सकाळच्या पहाटेच्या वेळेमध्ये काही गवळणी नंदबाबाच्या वाड्याकडून जात असताना नंदबाबाच्या वाड्यातून देव रडायलेला आवाज आला. लहान लेकरू रडायले कोणीतरी, आणि लेकरू रडायलेला आवाज आला की गवळणी आपापसात बोलू लागल्या, माय नंदबाबाच्या वाड्यात कसं काय लेकरू रडू लागले? कारण नंदबाबाला तर 50 वर्ष झालीत लागला ना, अजून लेकरू बाळ नाही. एक गवळण म्हणली, अगं तुला माहित नाही का, नंदबाबाला मुलगा व्हावा याच्यासाठी सगळ्या गोकुळानं निर्जला एकादशी केली. बहुतेक त्याचं फळ मिळालं काय की नंदबाबाला मुलगा झाला. सगळ्या गवळणी पळत पळत नंदबाबाच्या खोलीत गेल्या. नंदबाबाच्या खोलीत जाऊन पाहतात यशोदा मैया गाढ झोपलेले आहेत, देव जन्माला आलेले आहेत, पण माईलाच पत्ता नाही लेकरू झालेला. माय झोपले फराकस असा, पण माईला पत्ता नाही लेकरू झालेला. पूर्वी महिलांची डिलिव्हरी शेतात काम करता करता व्हायची, हो आहे का नाही? एक तर मी एका गावचा लेख पाहिला होता, असं ग्रामपंचायतला लावलेला, पेपरला आलेली बातमी फ्रेम करून लावली ती गाववाल्यानं. त्या गावातल्या एका स्त्रीची डिलिव्हरी एसटीचा प्रवास करताना झाली. प्रवासात एवढी सहज डिलिव्हरी व्हायची. काय कारण? त्याचं कारण एक, महिलांच्या हाताला कामं तशी होती, आहे का नाही? दळण, सडा सामर्जन, भरपूर काम आहे तशी दिवसातली माणसाच्या जीवनात. गुणबाई आठवलं का काय? काम भरपूर होते. पण मात्र आता जर आपण लक्षात घेतलं तर शिजर शिवाय पर्याय का राहिला नाही? कामच राहिलं नाही हाताला. काय सडा राहिलाय का दळण राहिले, काय राहिले सांगा बरं? सकाळी गवळी मामा चुटलेल्यात, बटन दाबलेल्यात बोरचं, नळी हातात घेऊन पिच 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 करलेल्यात अंगण. सडा बी गेला, दळण तर राहिले का हो? गावचा पाटील पण खांद्यावर डबा, कुठं निघाला पाटील दळायला, दळण नाही, काम राहिलं नाही. पण याचा परिणाम असा झाला, शिजर शिवाय पर्याय. यशोदा मायला उठवलं गवळणीनं, यशोदा माया उठा, तुम्हाला लेकरू झालंय. एक गवळण पळत 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 नंदबाबाच्या खोलीकडे गेली. नंदबाबाला जागा केला, नंदबाबा उठा, आपको लाला भयो, असे शब्द नंदबाबांनी ऐकले. गळ्याकडे हात नेला, गळ्यातला नवरत्नाचा हार तोडला, सांगणाऱ्या गवळणीच्या अंगावर फेकला.
म्हणता म्हणता बातमी सगळ्या गोकुळात पसरली. गावात जर एखादी बातमी सांगायची असेल तर बॅनर लावायचं नाही, माईक मध्ये असं पुकारायचं नाही, गावात भोंगा लावून गल्ली गल्लीनं फिरवायचं नाही, पत्रिका छापायचं नाही, फक्त एका बाईला सांगायचं आणि तिला आवर्जून एक म्हणायचं, माय तुलाच म्हणून सांगलेले बरं, कोणाला सांगू नको. असं जर म्हणलं तर आपण आपल्या घराला जायच्या आधी बातमी गावात पसरलेली राहते. म्हणून प्रचाराचे दोन माध्यम लई भारी आहेत, एक ईमेल आणि दुसरं फिमेल. लगे लगे बातमी गावात पसरली. नंदबाबाला मुलगा झाला. नंदबाबाला झालेला मुलगा पाहण्यासाठी सगळ्या गोकुळातल्या गवळणी नंदबाबाच्या वाड्यात आल्या. देवाला पाहिलं, नाचून देवाला जन्माला आलेला आनंद गवळणी साजरा करू लागले. किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. म्हणा म्हणा, किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंद आनंद अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात, नाचू गावात, पैजण थर थरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंद आनंद झाला, आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. नंद घरानंद भयो जय कन्हैयाला. टाळी वाजवा. हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. हाती दिनो घोडा दिनो और दिनो पालकी. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. किती सांगू मी, हो किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. सगळ्या गोकुळातल्या गवळणी म्हणू लागल्या, पहा किती सांगू मी, हो किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. ओ झोपलेल्या मावशी जरा म्हणा बरं माझ्या मागे, इकडे बघा, माझ्याकडे बघा. हो का समोर इकडे बघा झोपल्या मावशी. किती सांगू मी, म्हणा किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आज आनंदी. किती सांगू मी, सांगू कुणाला. वाजवा टाळ्या जोरात वाजवा. माग म्हणा, किती सांगू मी, सांगू कुणाला, किती आज आनंदी आनंद. दरवर्षीपेक्षा जरा इगीन पडले का म्हणलं. लय खिसाळी गेले. ऐक ऐक ऐक. देव जन्माला आलेला आनंद गोकुळातल्या लोकांनी साजरा केला, पण तिकडं मात्र दुष्टा चळकाप सुटला. कंस मात्र घाबरला. मायाजी परत घेऊन वसुदेव गेले होते. मायेला मारा म्हणून मायेची पाय हातात धरली. गर 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 आकाशात फिरून आता दगडावर आपटणार. एवढ्यातून माया हातातून निसटली आणि कंसाला म्हणू लागली, अरे तुझं लागी वधी उपजला मजा आली, असं म्हणून माया दृश्य झाली. कंस लट 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 कापू लागला. त्यानं तातडीची सभा भरवली आणि सभा भरून सांगितलं, माझा दैत्य गोकुळात वाढू लागलाय, त्याला मारण्यासाठी कोण पुढे येते, उठा. बहीणबाई उठली अगोदर. बहीणबाई तिने म्हणली, अरे कंसा भैया, लेकरं मारायचं काम हे काय गड्यावाचं आहे होय, मी मारून येते त्याला. मी
आणि मग तिची बोळवण केली आणि तिला पाठवलं बघा, बोळवण करून पाठवलं. पण मात्र इकडं त्यानं नागरी सत्कार करायसाठी मस्त शालू घेतलता, एक हार शाल श्रीफळ घेऊन थांबलता. कोण? कंस. तिनं त्याला मारून आली की तिचा नागरी सत्कार करायचा. पण अलीकडून पलीकडचा काठ पाहिला त्यानं, तर पलीकडच्या काठावर अँब्युलन्स कडेला लावून अंत्यसंस्कार बघितले. त्यानं पुन्हा तातडीची सभा भरवली. पुन्हा तातडीची सभा भरून सांगितलं आता कोण पुढे येते उठा. त्याच्यातले महामळ दैत्य उठली. महामळ दैत्य उठली. त्यानं भटाचं रूप घेतलं आणि म्हणले मी मारायला जातो. पंचकाष्टाचं धोतर घातलं, 12 ठिकाणी वारकऱ्यासारखा गंध लावला, एका हातात फडशी घेतली, एका हातात पंचांग घेतलं, जानवं घातलं, पायात कड 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 वाजणारा असा खडाव आणि देवाला मारण्यासाठी निघाला. बाबा ऐका, गावातल्या लोकांकडे तोंडाकडे बघायचं आणि त्यांना भविष्य सांगायचं, इथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे द्वंद्व वाढेल, फेर 84चा चुकेल, ये रफजे मी आलो रायाचा जोशी गोरा, ऐका दादा असं भविष्य सांगत निघाला. यशोदेला वाटलं एवढं हुशार बामण जर गावात आले तर आपल्या घरला येईल का असं म्हणायला, आणि बामणानं अंगणात येऊन अलग ठोकायला गाठ पडली. भिक्षाम धीमा. ज्याचं वर्णन पाहिले ते ब्राह्मण दारात त्यांना आदरार्थी त्यानं त्यांना पाणी दिलं, पाय धुण्यासाठी वसरीला आणून बसवलं. मध्ये तोपर्यंत यशोदामाईनं पाठ टाकला, पाटाभोवती रांगोळ काढली, पाठ टेकवायला पाठ, फडशीला पाठ, बसायला पाठ, पंचांगाला पाठ, एवढ्या पाटाच्या आरासात बामणाला बसवलं. यशोदामाया मांडी घालून देवाला मांडीवर घेऊन पुढे बसल्यात. यशोदामाया म्हणू लागले आमच्या देवाचं भविष्य बघायचं, माझ्या लेकराचं भविष्य बघायचं. महामळ भटानं विचारलं काल वेळ सगळं सांगा म्हणे. तिनं सांगायला चालू केलं. यशोदामाया म्हणू लागले श्रावण महिना, अष्टमीचा दिवस, रात्री 12 वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये बुधवारी जन्माला आले बघा. त्यानं पंचांग उघडलं, त्याला काही वाचता येत नव्हतं, नकली झालेलं बामण. त्यानं पानं चावलं आणि पानं चाळीत नकारात्मक मान हलवायचं. आणि यशोदेला वाटलं काय झालंय माय. यशोदेने विचारलं काय झालंय देवा. महामळ दैत्यानं सांगितलं माय आजपर्यंत असलं लिकरू कोणाच्या बी पोटाला आलं नाही. यशोदेला वाटलं जगाच्या वेगळं माझं लिकरू, आनंद वाटला, गळ्याला लावून घेतलं. यशोदामाया हसल्या. हसलेलं त्यानं पाहिलं, म्हणले तुला हसाय काय झालंय, असलं लिकरू कोणाच्या पोटाला आली म्हणजे काही चांगलं आहे होय, हे एवढं इचित्र आहे, गावात एकात एक ठेवणार नाही, बापात एक ठेवणार नाही, असलं आहे म्हणले. यशोदेनं विचारलं देवा मग याला काही शांती वगैरे असेल की. महामळ दैत्यानं सांगितलं माय याला शांती वगैरे काही नाही, याला पर्याय एकच, बाळकाचे अंगी अवचिन्य बहुत नेवणी गरतेत घालाय अशी. अंगणामध्ये गळ्या इतकी गार खंदन ह्याला पूर म्हणले त्याच्यात. यशोदेने हे शब्द ऐकले की यशोदा म्हणली माय आमच्या घरचे गडी बरे नाहीत, त्यांनी यायच्या आधी उठा बाहेर वा, चला उठा बाहेर, चला उठा बाहेर वा, तुमचा काय शिदा दक्षिणा आहे मी देते, उठा बाहेर वा, चला उठा. ते म्हणले मला उठवता कशासाठी, माझं भविष्य खोटं वाटेल हो तुम्हाला. म्हणले खोटं नाही तर काय हो, कालच लेकराचं भविष्य गर्गमुनीनं पाहिलं, ते काही वेगळं निघालं, तुम्ही काय वेगळं सांगता. महामळानं गर्गमुनीचं नाव ऐकलं आणि विचारलं कोण आलं, तर म्हणलो काल गर्गमुनी आले. ते गर्गमुनी त्यानं म्हणला गर्गन कालचं पोरग काय कळते म्हणले त्याला, माझ्या संस्थेला शिकायला होतं ते काय बी कळत नाही त्याला. मग गर्ग तो चुकला गणित, अशी चुकलं त्याचं गणित, माझं गणित पक्काय. भगवंतानी याच्या अगोदरच सगळं सहन केलं, पण गर्गमुनीची झालेली बिभत्सना भगवंताला सहन झाली नाही. भगवंतानं पाटाला आज्ञा दिली माझी माय दक्षिणा आणाय वेळ लावलेली आहे, तवर तुम्ही बामणाला दक्षिणा द्या. विठ्ठल
भट दिला पाटीवरी पाट. पाटानं भगवंताला नमस्कार केला आणि पाटासहित बामणाला वरी नेलं पाटानं. इकडे बघा माझ्याकडे, अय मावशी, पाटासहित बामण वरी गेला. वरी गेलेला पाट असा उलटा झाला. बामण खाली आदळला की वरी गेलेल्या पाटानं दन दिशा पाटीत आदळलं. फडशीला दिलेला पाट निसटला. इकडे पंचांगाला दिलेला पाट असा लांब गेला. सुई 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 करून दोन्ही जवळ आले आणि थप्प दिशा दोन्ही खुब्याला दोन्ही हाणले. पाटीला दिलेला पाट असा पुढे गेला आणि धड दिशेने तोंडाला हाणला. असा मधल्या पाटानं मारायला चालू केलेलं बाहेरच्या वसरीच्या पाटानं बघितलं आणि त्यांनी म्हणले मधल्या भावानं चालू केलंय, आपण कशाला मध्ये बाहेर ग बसायचे. बाहेरची बी पाटी एक 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 करत निघाली. पाटाची रांग संपली की पिढ्याची रांग चालू झाली. पिढ्यानं मारायचं. पिढ्यानं मारलं की बंब तोंड सुजायचं. इकडे बघा माझ्याकडे, बंब तोंड सुजलं. पाटाची पिढ्याची रांग संपली की त्यांचे काही सोयरेधारी आले ते राहिला. मुसळ इडीचे बिन इडीचे दोघं बी निघाले. दोघांनी पाटीत रट्टा दिला की बामण चिरमण्यात तोंड वासायचं. बामणानं चिरमण्यात तोंड वासलं की बेलण्यानं कच्च मन्या कोसायचं तोंड. कस्तर करून त्यानं बाहेर पळालं. बाहेर गेलं की मुसळाच्या बाजूला पडलेली कोपऱ्यात फुकणी होती एक आणि सांडस होत. त्या सांडसानं जवळ गेलं, नाकात फकाटी घातली. सांडसानं असं ओढलं, नाक ओढलं की वरून फुकणीने ठेका दिला. तसंच ते बामण पुन्हा बाहेरच्या वसरीला कस्तर करून आता बाहेर पडणार की अंगणातल्या बाजात दरवाजा जाऊन आडव्या झाल्या. बाजा आडव्या झाली की बामण सुंबातच अडकलं बाजाच्या. आता ह्याच्यातून सुटलं पाहिजे म्हणून तिकडे बघा सुंब बांधलेला राहते, त्याची सांद राहते का, त्या सांदत हात घातला ना असं फाकवला सुंब. त्यानं बाहेर पडलं पण सुंबानं धोतर चिटकलं. काय माग झाले म्हणून बघायला गेलं, पायात पाय अडकला. जानवही तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले टिंब टिंबचे. पाठ आहे काय की त्यांना, त्याच्यामुळे आता मात्र गावातून पळू लागलं. तोपर्यंत डोळा सुद्धा उघडून बघणा गेले की त्यानं तुझ्या लेकराच्या काही खोड्या सांगायसारख्या का यशोदे. यशोदेने हे सगळं ऐकलं पण यशोदा मात्र हे काही खरं समजत नाही. यशोदा गवळणीलाच म्हणायची, माझं लिकरू तसलं नाही. बाळ सगुण गुणाचे काने ग, बाळ दिसतय गोजिरवाणी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग. बस तुम्ही लपवून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही बारामतीच्या, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12, मला ते आजारी आहे, मला शब्द फुटत नाही. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. माझं लिकरू तसलं नाही. हे सगळं गवळणीनं ऐकलं. गवळणी म्हणू लागल्या, तुला एवढं सांगून बी तुझ्या लेकराचं खरं वाटत नाही ना. आता मात्र तू जर तुझ्या लेकराला आवडलं नाही, आकळलं नाही, तर आम्ही आमच्या सुना घेऊन गाव सोडून चाललो बघ. शब्द गवळणींचे यशोदेनं ऐकले. यशोदेनं भगवंतालाच हात जोडले. देवा बस झालं म्हणे, आता कृष्णा तुला मी ताकीत करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. यशोदेनं विनंती भगवंताला केली. यशोदेनं ही म्हटल्यावर देवानं विचारलं, आई गावात खेळू नका तर मग जाऊ कुठं. आईनं सांगितलं, बाळ जाई वना सवे घेऊनी गोधना. हे ऐकलेले शब्द भगवंतानी शिरसा वंदे मांडली. आईला नमस्कार केला. घरातली 9 लाख गायी घेतली भगवंतानी आणि गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो मी चाललोय म्हणले गुवाहाटीला, आपलं वृंदावनाला गायी घेऊन, तुम्ही या माझ्या मागे. गोपाळांना आज्ञा, शिरसा वंदे मांडली. भगवंतांना नमस्कार केला. आपापल्या घरच्या गायी गोपाळांनी घेतल्या आणि देवाच्या माग गोपाळाही निघाली. ऐका, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. वृंदावनात गायी चरून ज्यावेळेस रवंत करीत बसल्या, रवंत करीत गायी बसल्या की भगवंतानी मात्र खेळ खेळायला सुरुवात केली. हा मामा होतो तो हुंबरी, वेगवेगळी खेळ देव खेळू लागली. झेला रे झेला, वरची वरी झेला, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळे विटी दांडू पोरा, खेळे विटी दांडू, खेळे विटी दांडू पोरा, खेळे विटी दांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. देवाचा हा
हा खेळ पाहिला आणि गोपाळ म्हणली देवा तुझा आबक सरना गेले दुबक आणि तिबक कधी व्हायचं बस झाला आता खेळ मोडाबा परता खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख असं म्हणल्यावर गोपाळांना भगवंतांनी आज्ञा दिली तुम्ही सगळ्यांनी आपापल्या आणलेल्या शिदोऱ्या एकत्रित करा. गोपाळांनी एकत्रित शिदोऱ्या केल्या. एकत्रित केलेल्या शिदोऱ्याचा प्रसाद भगवंतांनी डाव्या हातावर घेतला. कमलाकार गोपाळांना उभं केलं. मध्यभागी देव थांबले. डाव्या हातावरचा प्रसाद उजव्या हातानं देव देऊ लागलेले आहेत. याचं वर्णन शुकाचार्य महाराज भागवतातून करतात. विभ्रद वेणुज ठरपट यो शृंग वेत्रेच कक्षये वामे पानुन श्रवण कवलन तत्फलान्यं मुलेषु तिष्ठन् मध्यं स्वपरे सुरदो हासय नर्मभि स्वये स्वर्गे लोके मिषदे विभुजे यज्ञ भुग भाल केली. बोला पुंडली कबर हरी विठोल श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की संत सेवालाल महाराज तात्या महाराज की जो भगवंतानी प्रसाद वृंदावनामध्ये केला तोच प्रसाद आपण या ठिकाणी करतो आहोत. प्रतिवर्षी आपण केलेला हा उत्सव याही वर्षी अगदी त्याच आनंदाने आपण पार पाडलेला आहे. पण जरा दरवर्षी होतो त्यापेक्षा यावर्षी बरा याच्यापेक्षा पुढेही अजून हा वाढत जावा एवढीच अपेक्षा आहे. आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं. फक्त एक सांगू का तुम्हाला जरा वाईट वाटेल पण बोलू का तुम्ही बोला म्हणलं तर बोलतो बोलू का. सप्ते करून मजा नाही हो. सप्ते केल्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे सांगू का. लगीन केलं तर लिकरू व्हावं आणि सप्ते केले तर 2-4 माळकरी व्हावं तर फायदा आहे. तसं एखादी वर्षी एक झाला तर दुसऱ्या वर्षी 2 व्हावे दुसऱ्या वर्षी 2 झाले तर तिसऱ्या वर्षी तिघांना तर माळ घालावी. व किती दिवस प्यायचं आणि किती दिवस खायचे आपल्याला बस झाला. आता बक्कळ दिवस घालेली हे सगळं करण्यात. आता झालं गेलेलं गेलं हो पण उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य देवाच्या चरणाशी समर्पित करावं. ज्याला ज्याला सद्बुद्धी प्राप्त होईल त्यानं एकादशीला धोंडूता त्यांच्या चरणाच्या जवळ जावं. त्यांच्या चरणावर माळ ठेवावी. आपणच आपले गुरु धोंडूता त्याच आपले गुरु म्हणून आपल्या गळ्यात माळ घालून घ्या. ज्याला बरं वाटलं त्यानं ते करून घ्या. ज्याला आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचंय त्यानं मात्र ते कारण या दृष्टीनं परमार्थात आपण वाटचाल करा. एवढी एक सगळ्यांना विनंती करतो. झालेली सेवा पुनश्च एकदा सेवालाल महाराजांच्या चरणाशी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. चाल म्हणायचं का? तुझे दिने तुझ्या समर्पणी पायी झालो तराई पांडुरंगा सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. टोपला ना टोपलं घ्या टोपलं घ्या काल्यासाठी काल्यासाठी टोपलं घ्या. आणा लवकर आणा. टोपला ना पांडू महाराज अभंग म्हणा. कंठी धरेला कंठी धरेला कृष्ण मनी कंठी धरेला कृष्ण कंठी धरेला कृष्ण कंठी धरेला कृष्ण अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश. काला वाटो वैष्णवन का संभ्रम 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 वैष्णवन का संभ्रम. वासुलिया ब्रह्मजिता वासुदेवा ब्रह्माजिता उत्तम